आरोग्यासाठी महत्त्वपूर्ण हेल्थ टिप्स. नंबर 1. जर सतत छातीत जळजळ होत असेल, घशात तिखट आल्यासारखे वाटत असेल, तर थंडगार प्लेन ताक प्यावे. त्यामुळे छातीतील जळजळ कमी होईल. नंबर 2. जेवण करताना कधीही एका पोळीची भूक ठेवा. पोटभर जेवण केल्यामुळे हृदय कमजोर होते. नंबर 3. सतत हिरव्या पालेभाज्या खाल्ल्याने ॲनिमिया कमी होतो. नंबर 4. नाश्त्याला नाचणीचे पदार्थ खाल्ल्याने शुगरचा धोका कमी होतो. नंबर 5. तांब्याच्या भांड्यांमध्ये रात्रभर पाणी भरून ठेवावे व सकाळी ते पाणी पिल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रित राहतो. नंबर 6. उलटी जुलाबचा त्रास होत असेल तर लिंबू पाणी प्यावे. नंबर 7. रात्रीच्या वेळी दही खाल्ल्याने प्रतिकारशक्ती कमी होऊन छातीत कफ होण्याची शक्यता असते. नंबर 8. मोसंबीचा रस पिल्यामुळे केसांच्या समस्या दूर होतात, तसेच त्वचा विकारसुद्धा कमी होतात. नंबर 9. अचानक जर पोट दुखायला लागले असेल तर तेलामध्ये ओवा टाकून पोटाची मालिश करावी, लगेचच फरक पडेल. नंबर 10. दुधामध्ये अगदी थोडंसं जायफळ उगाळून टाकल्याने झोप छान लागते. नंबर 11. सतत प्रमाणाच्या बाहेर झोपल्याने स्मरणशक्ती कमी होते. नंबर 12. उन्हामुळे डोकं दुखत असेल तर चंदन उगाळून कपाळावर लावल्याने शांत झोप लागते. नंबर 13. बेसन पिठात दही मिसळून लावल्याने चेहऱ्यावरील डाग जाऊन चेहरा चमकदार होतो. नंबर 14. वारंवार उन्हाळी लागत असेल तर बेल सिरप घ्यावं, त्यामुळे हळूहळू उन्हाळी लागणे बंद होते. नंबर 15. रोज सकाळी कोमट पाणी पिल्याने शरीरावरील अतिरिक्त चरबी हळूहळू कमी होऊ लागते. नंबर 16. मसूरच्या डाळीचा जेवणात जास्तीत जास्त वापर केल्याने पोटाचे विकार बरे होतात. नंबर 17. वारंवार काहीतरी खावेसे वाटत असेल तर ताक प्यावे. नंबर 18. शरीरात पाण्याचे प्रमाण कमी झाल्याने ओठ काळे पडतात, शिवाय कोरडे देखील होतात. नंबर 19. रोज एका टोमॅटोतील बिया काढून खाल्ल्याने शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहण्यास मदत होते. नंबर 20. लस्सी पिण्याचं प्रमाण जास्त असल्यास वाताचे विकार तसेच सांधेदुखी होण्याची शक्यता असते. नंबर 21. अंघोळीला जास्त गरम पाणी घेतल्याने त्वचेवर सुरकुत्या लवकर पडतात. नंबर 22. औषधाचा प्रभाव लवकर व्हावा असे वाटत असेल तर औषधी नेहमी कोमट पाण्यासोबतच घ्यावी. नंबर 23. शरीरात रक्ताची कमतरता असेल तर रोज एक छोटी वाटी शेंगदाणे आणि छोटासा गुळाचा खडा खावा. नंबर 24. ज्या लोकांची रात्रीची झोप पूर्ण होत नाही अशांना मानसिक त्रास होण्याची शक्यता असते. नंबर 25. जळलेल्या भागावर कोलगेट लावल्याने जळलेल्या भागावरचा दाह कमी होतो. नंबर 26. दुधात खजूर भिजवून खाल्ल्याने स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. नंबर 27. जेवणाआधी कोणतेही एक फळ खाल्ल्याने अशक्तपणा कमी होतो. नंबर 28. नियमितपणे कच्चा लसूण खाल्ल्याने हृदयविकाराचा धोका कमी होतो. नंबर 29. तुळशीची पाने चावून खाल्ल्याने दात कमजोर होण्याची शक्यता असते. नंबर 30. डोकं जड वाटत असेल तर सुपारीची पाने चावून खाल्ल्याने आराम मिळेल. अशाच नवनवीन टिप्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा. धन्यवाद.